आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पोरी, तुम्ही मला ओळखलंच असेल। मी नर्मदा सरनोबत, प्रसाद सरनोबतची आई। मला थोडं प्रसादबद्दल बोलायचं होतं। मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं आहे ते, पण आम्ही ना तो विषय कधीच सोडून दिलेला आहे आणि तसं तुम्हाला कळवलंही होतं ना, तरी पण मग मला माहिती आहे तुम्ही नकार दिलाय, पण तरी मी मला बोलायचं आहे। हे बघा, मला तुम्हाला दुखवायचं नाही आहे, पण तुमच्या घराशी आणि तुमच्या कुटुंबाशी आम्हाला कुठलंच नातं जोडायचं नाही आहे आणि ते जर करायचं नसेल तर पुढे बोलण्यात काही अर्थच नाही आहे ना। तुमचं आणि आमचं काही वैर नाही आहे, पण तुमच्याशी बोलताना जर सूर्याने मला बघितलं ना तर तो खरंच खूप चिडेल। त्यामुळे प्लीज तुम्ही इथून जा। हे बघ पोरी, मला तुला त्रास द्यायचा नाहीये, पण मला जे काय बोलायचंय ते एकदा ऐकून तरी घे, फक्त एकदा। मग मी परत तुला त्रास नाही देणार, फक्त एकदा। बरं ठीक आहे, घरात बसून बोलूयात, या। बोला आता, काय बोलायचं तुम्हाला? ते आमचा प्रसाद आहे। प्रसाद सरनोबतांचं लग्न आमच्या राजूशी करायचं, त्याची बोलणी करायला आले हेच सांगायचं ना तुम्हाला। सूर्या त्यांची चांगलीच ओळख माहिती आहे मला। बोला तुम्हाला काय बोलायचं ते। तुझं त्यांच्यासाठी चहा नको, मला आत्ता काहीच नको। मी फक्त बोलून निघून जाईन। ते आमचा मुलगा प्रसाद सरनोबत, त्यांचं लग्न आमच्या राजूशी होणार नाही हे मी तुमच्या घरातल्यांना आधी पण स्पष्टपणे सांगितलंय। तरी पण त्यांनी आधी पत्र पाठवलं, ते स्वतः इथं आले आणि आता तुम्हाला पाठवलं। हे सगळं करून काय सिद्ध करायचं त्यांना? अहो ऐकून तरी घ्या, मला हेच तर बोलायचंय। ताई, तुम्ही काय बी बोलला ना तरी माझा निर्णय नाही बदलणार आहे। त्यामुळे आपण ह्याच्यावर न बोललेलंच बरं। तुम्ही मला गळ घालायला बघणार, मी तुम्हाला नाही म्हणत राहणार आणि याच्यातून तुमचा अपमान होत राहणार। माफ करा, मला हे सगळं नाही करायचं। तुमचं मान ठेवून सांगतो, माझ्या बहिणीला मला तुमच्या घरात नाही द्यायचं। म्हणजे तुम्हाला हे लग्न मान्यच नाहीये का? बिलकुल नाही। तुम्हाला देवीच्या उत्सवात मी बघितलं होतं। उत्सवात देवीच्या आरतीचा मान तुमचा असतो हे माहिती आहे मला। तेवढीच काय ती आपली ओळख। त्याच्या पलीकडे मी ना तुम्हाला कधी भेटलोय ना कधी बोललो। आज तुम्ही इथं आलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मुलाशी माझी काहीच दुश्मनी नाही, पण सरनोबतांबरोबर मला कसला संबंध जोडायचा नाही। तुमच्याबद्दल माझ्या मनात काहीच वाईट नाही, पण माझ्या बहिणीचं तुमच्या घरात येण्याची तुमची अपेक्षा कधीच पूर्ण होऊ शकत नाही। माफ करा, तुम्ही येऊ शकता। गजा भाऊ, हा बघा झाले असेल तर होय आलो। नाना झालं झालं चालू झालं बाबा, का? अरे, झालं. चालू झालं पाणी चालू झालं नाना। काय बी म्हणा, तुमच्या हाताला लय गुण आहे। अहो झटक्यात राव तुम्ही मोटर चालू केली। ही घ्या तुमची कमाई। 1500 माझ्या कामाची युनियन 500 रुपये झाले फक्त। अहो होय, माहिती आहे मला। नाना तुम्हाला सांगू का, या पावसात का नाही या शेतात माझ्या लय पाणी साठतं आणि कोण असं का नाही पाणी साठल्यावर मोटर दुरुस्त बी करा येत नाही। अहो तुम्ही एवढं धाडस करून ती मोटर दुरुस्त केली, मग राहू द्या की। तरी पण कशाला नको। ना बघा, ही परत जर मोटर बिघडली का नाही तर परत बोलवायचं नाही। आता अशी आड घालतोस म्हणल्यावर बरं ठीक आहे, राहू दे, मग ठेवतो। असू द्या। चल येऊ का? ऐका की
ती पलीकडचा आपला हरिभाऊ माहिती का नाही हा त्यांच्या मोटरीचा असाच काहीतरी घोळ चाललाय लय दिवस झालं सांगतोय मला तेवढं जाऊन बघा जावं. अरे ते हरिभाऊचं रान ते खालच्या माळ्यावर ते तिथं मारणाचं पाणी साठतं आणि झाडी बी इतकी आहे ना आणि अशात काम करणं लय धोक्याचं आहे बघ. वय हाय तुमचं म्हणणं बरं आहे. पण काय माहिती आहे का त्याचं पोटावर त्या शेतीवर चाललंय नव्हता माणूस व्यवहाराला एक नंबर आहे काम झाल्या झाल्या झटक्यात पैसे देऊन टाकल. चालून आलेलं काम सोडायला नको वाटतंय आणि 4 पैसे बी सुटतेलच की असं म्हणतोस होय. बरं ठीक आहे पण आता लय अंधार झाले उद्या करतो म्हणून सांग त्याला ठीक आहे. नक्की ना हा होय चालतंय सांगतो. चल येतो मग. हा वय वय. तुळजा रात्री झाडांजवळ जायचं नसतं ती झोपलेली असतात आणि असं काय म्हणून बघतेस त्यांच्याकडं. काही नाही रे असाच विचार करत होते पावसाळा आला ना की ही झाडं पण आपल्यावर अवलंबून नसतात त्यांना त्यांचाच ओलावा मिळतो छान फुलतात डवरतात पावसाळ्यात ना एक वेगळंच तेज असतं यांच्यावर बघ ना ऋतू बदलले की कसं सहज कळतं ना यांना. पण सध्या माझ्या डोक्यात एकच फुल आहे मला त्या फुलाची काळजी घ्यायची. माझ्या उंजळीत जे आता फुल आहे ना ते पण लवकरच आनंदाने फुलणार आहे बघ तू. माझ्याबद्दल बोलतोयस का तू नेमकं काय म्हणायचंय तुला. कळ वेळ आली की तुला पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये ना तू लय खुश होशील असं काहीतरी लय भारी होणार. काय होणार आहे आत्ता नाही तुला वेळ असते प्रत्येक गोष्टीला थोडा धीर धर तुला सगळं कळलं आपोआप. पण एवढं सांगतो तुझ्या डोळ्यातलं विजलेलं स्वप्न मी परत जिवंत करणार आहे त्या स्वप्नाला नव्यानं आकार देणार आणि ते पूर्ण होताना तुझ्या डोळ्यातला साठलेला आनंद मला बघत राहायचं ते जगताना तुझ्या चेहऱ्यावरचं सुख मला अनुभवायचं. तू आतापर्यंत लय केलंयस माझ्यासाठी आता मला तुझ्यासाठी काहीतरी करायचंय तुझं तुझी सगळी स्वप्न मला पूर्ण करायची. ओ मातोश्री आम्ही काय म्हणतोय ते नीट ऐका आज परत जाऊन त्या सूर्याला भेटा. मला नका असं करायला लावा ती लोक लय चांगली आहे ती त्यांचा नकार असेल तर असं त्यांना त्रास देणं बरोबर नाही. मला असं वाटतं आपण हा विषय इथंच थांबू. तुम्हासनी वाटतं म्हणजे तुम्हासनी काय वाटतं याचा विचार आता आम्ही करायचा. हे बघा यो विषय आम्ही सुरुवात केला होता आता आम्हीच संपवणार तो आणि आम्ही जोपर्यंत सांगत नाही तो पोतूर पळसाच्या लग्नाचा पाठपुरावा करायचा कळलं.